भारतीय क्रिकेट संघाने बांगलादेश विरुद्ध चेन्नईला झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात 280 धावांनी विजय संपादन केलाय। चेपॉक स्टेडियमवर मिळवलेल्या या विजयामुळे भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलीय। भारताच्या या विजयात अनेक खेळाडूंचे योगदान राहिलंय, तरी अश्विन विजयाचा शिल्पकार ठरलाय। त्याने फलंदाजी करताना शतकही केलंय, तर गोलंदाजी करताना दुसऱ्या डावात 5 विकेट्सही घेतल्यात। 5 सामन्यांच्या वन डे मालिकेतील सुरुवातीचे 2 सामने जिंकून ऑस्ट्रेलियाने 2-0 अशी आघाडी घेतली। काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात कांगारूंनी यजमानांच्या तोंडाचा घास पळवला। इंग्लंडच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी करून पकड बनवली होती, मात्र अखेरीस एलेक्स कॅरीने 70 धावा करून सन्मानजनक धावसंख्या उभारली। इंग्लंडमधील हेडिंग्ले क्रिकेट ग्राउंडवर ही लढत झाली आहे। पहिल्या डावात 63 धावांची आघाडी घेणाऱ्या भारत अ संघाने दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेत भारत क संघाविरुद्धच्या लढतीत आपली स्थिती अधिक भक्कम करताना दुसऱ्या डावात 6 बाद 270 धावांपर्यंत मजल मारली। सामन्याचा आज अखेरचा दिवस आहे आणि भारत अ संघाकडे आता 333 धावांची आघाडी आहे। पण आज जे आपला डाव कधी घोषित करतात त्यावर भारत क संघासाठी निर्णायक विजयाचे भवितव्य अवलंबून असेल। सध्या भारत क संघाकडे विजेतेपद मिळवण्याची सर्वाधिक संधी आहे, परंतु या सामन्याच्या निकालावर अखेर विजेतेपद कोणाला मिळणार हे निश्चित होईल। लीजेंड्स लीग क्रिकेट 2024 स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात तोयम हैदराबाद आणि इंडिया कॅपिटल्स हे 2 संघ आमने-सामने आले होते। नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर इंडिया कॅपिटल्स या संघाने फलंदाजीचा निर्णय घेतला। इंडिया कॅपिटल्स संघाने 20 षटकात 6 गडी गमावून 185 धावा केल्या आणि विजयासाठी 186 धावांचं आव्हान दिलं। तोयम हैदराबाद संघाने चांगली लढत दिली, पण 20 षटकात 7 गडी गमावून 184 धावा करता आल्या आणि या सामन्यात सुरेश रैनाच्या संघाला फक्त एका धावेने पराभवाचं तोंड पाहावं लागलंय। पॅरिसमध्ये सलग दुसरे ऑलिम्पिक ब्रॉन्झ पदक मिळवून देणारा भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंग याला जागतिक हॉकीमधील सर्वोत्तम खेळाडूसाठी नामांकन देण्यात आलंय। हुकमी ड्रॅग फ्लिकर म्हणून दरारा निर्माण करणाऱ्या हरमनप्रीतने ऑलिम्पिकमध्ये 8 सामन्यातून सर्वाधिक 10 गोल केले। हॉकी क्षेत्रातील हा प्रतिष्ठेचा पुरस्कार हरमनप्रीतला 2020 आणि 2022 मध्येही मिळालाय। सर्वोत्तम हॉकी खेळाडूसाठीच्या या पुरस्कारासाठी पुन्हा नामांकन मिळणे हा मोठा सन्मान असल्याचं हॉकी इंडियाने म्हटलंय। हॉकी पंजाबने 14व्या हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चषक 2024 स्पर्धेचे विजेतेपद पटकावले। उत्तर प्रदेशचा पराभव करून विजेतेपद पटकावले। अंतिम सामना पंजाबमधील जालंधर येथील ऑलिम्पियन सुरजीत सिंग हॉकी स्टेडियमवर खेळवला गेला। हॉकी इंडिया तर्फे पंजाबमधील जालंधर येथे 9 ते 19 सप्टेंबर 2024 या कालावधीत 14वी हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा 2024 चे आयोजन करण्यात आले होते। 2 विकेट आणि शानदार 85 धावांची खेळी अशा केपी कार्तिकेयने केलेल्या अष्टपैलू कामगिरीमुळे भारताच्या 19 वर्षाखालील संघाने ऑस्ट्रेलियाच्या कुमार संघाचा पहिल्या एकदिवसीय सामन्यात 7 विकेट्सने सहज पराभव केला। प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाला 49.4 षटकात अवघ्या 184 धावात गुंडाळण्याची कामगिरी भारतीय गोलंदाजांनी केली। मोहम्मद इनाने 4 तर कार्तिकेयने 2 विकेट्स मिळवल्या आणि भारतीय संघाने हे आव्हान 36 षटकातच पूर्ण केलंय। बुद्धिबळ ऑलिम्पियाडमधील सर्वोत्तम सांघिक कामगिरीसाठी देण्यात येणारा नोना गाब्रिन्दाश्वाली फिरता करंडक भारताने 2 वर्षापूर्वी जिंकला होता, मात्र भारताकडून हा करंडक हरवला आहे। जागतिक बुद्धिबळ महासंघाने हा करंडक परत करण्याची आठवण केल्यावर शोधाशोध सुरू झाली, पण त्यात अपयश येत असल्यामुळे पर्यायी करंडक तयार होत असल्याचे भारतीय बुद्धिबळ महासंघातील सूत्रांनी सांगितलंय।